आता मी आहे संविधान चौकात, नागपूरच्या संविधान चौकात, आणि इकडे शिक्षकांचं धरणं आंदोलन चाललंय. आता पण इकडच्या शिक्षकांशी आणि प्रोफेसरांशी संवाद साधणार आहोत की त्यांच्या दृष्टीतून प्रोटेस्ट हा कसा आहे. चला जाणून घेऊ. नमस्कार सर. बसले का? तर आता निर्णय घेतला सरकारने की काही ज्या सरकारी परीक्षा आहेत, उदाहरणार्थ एमपीएससी परीक्षा ऑफलाईन होणार, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं? काय ऑनलाईन विश्वास ठेवण्याला सध्या काही नाही. त्याच्यामुळे जर सरकारने असा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. बरोबर. आणि सगळ्याच परीक्षा या ऑफलाईन आणि डिजिटली घेतल्या गेल्या पाहिजे. कारण याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, थोडासा मॅनपॉवर लागणार आहे, तो आपण अरेंज करतो. आता याच धर्तीवर दुसरा मुद्दा आणखी सरकारने लक्षात घेतला पाहिजे की जर हा निर्णय सरकार घेऊ शकते तर या देशातल्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. कारण हे त्याचं स्वागत आहे. दुसरं पाऊल तत्काळ उचला आणि निवडणुका जेव्हा जेव्हा ज्या होतील त्या ऑफलाईन आणि बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. कारण ईव्हीएम वरचा विश्वास सगळ्यांनी गमावलेला आहे, कोणाला विश्वास नाही आहे. आणि आता सरकारच्या या निमित्तानं नीटच्या निमित्तानं जो प्रोटेस्ट होत आहे हा प्रातिनिधिक प्रोटेस्ट आहे. जनतेच्या, मुलांच्या, पालकांच्या, सर्व तऱ्हेच्या गरिबांच्या, मजुरांच्या मनामध्ये असंतोष जो आहे तो या निमित्तानं वर आलेला आहे. त्याचा सुद्धा सरकारनं सन्मान केला पाहिजे, चर्चा केल्या पाहिजे. आणि हा असंतोष जर असा आहे तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की सरकार हे निवडून दिलेलं सरकार आहे, कसं आहे हे निवडून आलेलं सरकार, निवडून दिलेलं सरकार. दोन गोष्टी लक्षात घ्या की सरकार जर निवडून आलेलं असतं हा अन्याय अत्याचार ते करू शकले नसते. त्यांना इतका कॉन्फिडन्स आला आहे की आपण काही करू शकतो, म्हणून मुलांवर ते अन्याय करतायत, हर तऱ्हेचे अन्याय करतायत. आपण बघतो आहे की नीटमध्ये जे मुलं मरण पावले त्यांच्या भरपाईसाठी सरकारकडून काय आहे, जे आत्महत्या झाल्या त्यांची भरपाई सरकार कसं करणार, त्यांच्या पालकांचं नुकसान झालंय की ज्याच्या जीवावर हे पालक आता आपलं भविष्य सावरणार होतं त्याबद्दल त्यांच्याजवळ काही नाही. याबद्दलची चर्चा आहे. या मुलांच्या पालकांना जी भरपाई आहे ती दिली गेली पाहिजे. जे लोक जबाबदार आहेत त्याच्यासाठी केवळ तुम्ही छोटे छोटे मासे पकडलेले आहेत, नीट पकडणारे, परंतु शिक्षण क्षेत्र तुमचं इतकं सडलेलं आहे आणि ते ज्याच्या हातात आहे त्यांनी ते सडू कसं दिलं याबद्दल त्यांना जाब विचार केला. म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं अत्यंत आवश्यक आहे. ते कुठल्याही परिस्थितीत ते झालंच पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आहे त्याची. ते नैतिक जबाबदारी का स्वीकारत नाही. दुसरी गोष्ट अशी की हा सगळा प्रोटेस्ट करण्यासाठी, या गोष्टीचा विरोध करण्यासाठी संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने देशभरातले पोरं तुम्हाला जाब विचारण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. ते कुठल्याही पद्धतीनं का असो त्याच्यावर तुम्ही इतका ब्रुटल अत्याचार कसा काय करू शकतो. त्यांना मारणारे पोलीस तुम्ही कुठून अरेंज केले एवढं सांगा. तुमच्या पोलिसांना टॅग का नाही आहेत, तुमच्या पोलिसांना ते सिव्हिल ड्रेसमध्ये कसे काय आहेत, त्यांच्या काठ्यांना खिळे कुठून लागले, याचं उत्तर कोण देणार आहे. याची जबाबदारी का यांचं उत्तर हे सरकारनंच दिलं पाहिजे. कारण सरकार तुम्हीच म्हणत आहात की हे जनतेचं सरकार आहे तर जनतेला उत्तर द्यायचं. तर या गोष्टी आपण लक्षात घेऊ. आमचं जे आंदोलन आहे हे साहित्यिकांचं आंदोलन, लेखकांचं आंदोलन, कवींचं आंदोलन. आम्ही धरण्यासाठी बसलेलो. आम्हाला 2 दिवस परमिशन दिलेली नाही. ज्या दिवशी आम्ही प्रामाणिकपणे परमिशन त्यांनी आम्हाला दिली त्या दिवशी बरोबर बसलेलो आहोत. आणि आमचं म्हणणं असं आहे की लेखकांनी केवळ कागद काळे करून लिहून चालणार नाही. तर तुम्ही ज्या पिढीसाठी लिहिता त्यांच्यासाठी प्रस्ताव सुद्धा उचलला आणि शांततेच्या संविधानिक मार्गाने सुद्धा उचलला. या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही इथं बसलेलो आहोत. आमच्या मागण्या साध्या सोप्या आहेत. या मुलांना तुम्ही मारलं कसं याचा जबाबदार, या मुलांच्या आत्महत्या झालेल्या, त्या प्रोटेस्टमध्ये नेलेल्या मुलांच्या जीविताची भरपाई तुम्ही काय करून देणार आहात ते सांगा. जबाबदार माणसाचा राजीनामा तुम्ही घ्या. ज्यांच्या हक्कामध्ये किंवा ज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये पोलीस आहे, त्या संरक्षण यंत्रणा आहे, त्यांनी हा ब्रुटल हल्ला होऊ कसा दिला याचं उत्तर द्या आणि त्यांचा पण राजीनामा. एवढ्या साध्या मागण्या आणि त्याच्यासाठी एक जबाबदार लेखक म्हणून, आंबेडकरवादी परिवर्तनवादी माणसं म्हणून आम्ही आणि अतिशय शेवटला तुम्ही पाहतात आम्ही तिथला नारा देत नाही. शांततेनं